नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी. पाहूयात काही घडामोडी. देशात LPG आणि CNG गॅसच्या संभाव्य तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून एस्मा कायदा लागला. या कायद्यामुळे इंधनाची साठवणूक करणं, कृत्रिम टंचाई निर्माण करणं किंवा काळा बाजार करणं यावर आता पूर्णपणे प्रतिबंध. रत्नागिरी शहरात गॅस एजन्सी बाहेर ग्राहकांच्या रांगाच रांगा. युद्धजन्य परिस्थितीमुळे LPG गॅस सिलेंडरचा तुटवडा होण्याच्या भीतीनं नागरिकांनी केली गर्दी. घरगुती गॅसचा पुरेसा सिलेंडर साठा असल्याचा दावा गॅस एजन्सीनं केला आहे. नवी मुंबईत घरगुती गॅसच्या तुटवड्यामुळे नागरिकांना करावा लागतोय मोठ्या अडचणींचा सामना. गॅस एजन्सीवर सिलेंडर मिळवण्यासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. पिंपरी चिंचवडमध्ये कमर्शियल गॅसचा तुटवडा निर्माण झाला. यामुळे अनेक कंपन्यांमध्ये फक्त एका शिफ्टमध्येच काम सुरू. गॅसचा तुटवडा 2 ते 3 दिवस कायम राहिल्यास काही कंपन्यांचं कामकाज पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता. आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा पुण्यासह देशभरातील हॉटेल व्यवसायावर परिणाम. कमर्शियल गॅस सिलेंडर पुरवठा मर्यादित. यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांमध्ये चिंतेचं वातावरण. जळगावातील चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन गहू विक्रीसाठी दाखल. सध्या गव्हाची आवक चांगली असल्यानं गव्हाला 2300 ते 2600 रुपये प्रति क्विंटल मिळतोय दर. वर्धा जिल्ह्यात उष्माघाताच्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी आवश्यक औषध आणि साहित्य उपलब्ध. सर्व आरोग्य संस्थांमध्ये शीतकक्ष देखील तयार. उष्माघातापासून सावध राहा, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून नागरिकांना आवाहन. पालघरमधील विक्रमगड, डहाणू, पालघर तालुक्यांमध्ये दुबार भात शेतीच्या कामांना वेग. यामुळे खत खरेदीसाठी कृषी केंद्रात बाहेर शेतकऱ्यांच्या मोठ्या रांगा. जळगावातील बोदवडमध्ये हिजाब बांधताना 13 वर्षीय मुलीच्या गळ्यात अडकली सेफ्टी पिन. वडिलांनी तात्काळ मुलीला रुग्णालयात दाखल केल्यानं टळली मोठी दुर्घटना. शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 7वीच्या वर्गातील 7 विद्यार्थ्यांना शिक्षकाकडून अमानुष मारहाण. या घटनेनंतर पालक आक्रमक. संबंधित शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी. पाहत रहा अशाच आणखी काही घडामोडी. LS मराठी, सत्याच्या पाठी, बातम्या सर्वांच्या सर्वांसाठी.